नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण पंचायत समितीमध्ये आलेलो आहोत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला पंचायत समिती आहे। या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की सारोळा बुद्रुक या गावचा एक शेतकरी आहे। या शेतकऱ्याच्या परस्पर जमीन नावावर करण्याचं काम त्यांच्या सख्या बहिणीनं केलं आहे आणि सख्या बहिणीनं हा भाऊ जिवंत आहे पण हजर नाही असं दाखवून आई आणि वडिलांची सहमती घेऊन जबरदस्तीनं सहमती घेतली असं त्यांचं मत आहे। आणि ती जमीन गट नंबर 31 या गट नंबरमधली 2 हेक्टर 16 गुंठे जमीन म्हणजे जवळजवळ 6.5 एकर जमीन हे नावावर करून घेतली। आणि हे ज्यावेळेस त्या शेतकऱ्याला कळालं त्यावेळेस त्या शेतकऱ्याने पुन्हा न्यायालयामध्ये दाद मागितली आणि न्यायालयामध्ये दाद मागितल्यानंतर मनाई हुकूम मिळाला त्यांना। आणि मनाई हुकूम मिळाल्यानंतर ही जमीन जोपर्यंत हा वाद पूर्णपणे मिटला जाणार नाही तोपर्यंत या जमिनीमध्ये कुणीही काय करायचं नाही। संबंधिताने या जमिनीमध्ये कार्य करायचं, ह्याला अडचण येणार नाही अशा पद्धतीची ती ऑर्डर आहे। आणि त्या ऑर्डरच्या माध्यमातून संबंधित माणसं पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहेत। पोलीस डिपार्टमेंटनं यांच्याकडून पोलीस संरक्षण मिळण्यासाठी काही रक्कम भरून घेतली। माझ्या अंदाजाप्रमाणे 25,119 रुपये 25,119 रुपये यांनी भरून घेतलेले आहेत। तरीसुद्धा या संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळत नाही। तो कसा मिळत नाही, का मिळत नाही ते आपण शेतकऱ्याला विचारूया। आपल्या समोर आहेत ते शेतकरी। काय नाव आहे बाबा तुमचं? गौतम बंडू मोहिरे कासार। बरं, गौतम बंडू मोहिरे कासार। कसा प्रकार झाला? ही तुमच्या बहिणीनं कसं केलं आहे प्रकार? ही आईवडिलाकडून अगोदर तिनं करून घेतलं। बरं, मी पुन्हा मग मला माहीत झाल्यानंतर मी कोर्टात दाखल केलं। बरं, ही जमीन तुमच्या नावावर होती का आई वडिलांच्या नावावर? आईवडिलाच्या नावावर होती, परत बहिणीच्या नावावर आली। पुन्हा मला समजल्यावर मी दाखल केलं। मग वारसा हक्काच्या माध्यमातून तुम्ही वारस होता ना पहिलं? हां, होतं की। मग तुम्ही वारसा असताना तुमची सहमती कसलीच घेतली नाही? काहीच नाही घेतली, म्हणूनच दाखल केलं मी कोर्टात। बरं, कोर्टात पुढं काय झालं? पुन्हा कोर्टात हे दिलं, पण मला म्हणजे न्याय मिळाला कोर्टातून। म्हणजे न्याय मिळाला, मनाई हुकूम मिळाला। काय मनाई हुकुमामध्ये काय म्हटलं गेलं सांगा, वाचा बाबा, काय सांगा? नियम दावा 175/97 या दाव्यातील हुकुमनामा वादी दावा मिळकत हक्कावर बंधनकारक नाही अशी घोषित करण्यात येते। प्रतिवादीने दावा मिळकतीतील ठराविक हिस्सा चतुर्सीमापूर्वक जमिनीचे वाटप होईपर्यंत इतरांना विक्री करू नये अशी त्यांना मनाई देण्यात येते आणि प्रतिवादीने दाव्याचा खर्च वादीस द्यावा याप्रमाणे हुकुमनामा करण्यात येतो। बरं, आता प्रतिवादी कोण आहे? प्रतिवादी आहे माझी प्रमोदिनी मुकुंद देवगिरी। मग तिने कुणाला त्याची खर्च कुणाला द्यावा म्हणून लिहिले? हे कोर्टानं सांगितलेलं आहे की प्रमोदिनीने की वडिलाला खर्च द्यावा। आणि ह्या जमिनीमध्ये तिनं हस्तक्षेप करू नये हो असं केलंय। हो। मग यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेला होतात? हो सर। मग पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलीस स्टेशननं काय केलं? पोलीस स्टेशनने आमच्याकडून कागद बघितले आणि कागद बघून म्हणले ठीक आहे, ऑर्डर आहे। पैसे भरून घेतले। किती पैसे भरून घेतले? सर पैसे भरून घेतलेले आहेत बघा, 25,119 रुपये। 25। आणि ही जमीन ताब्याबाबत पावती दिलेली आहे आम्हाला आणि जमिनीचा ताबा याबाबत पावती दिलेली आहे। म्हणजे जमिनीचा ताबा तुम्हाला मिळाला आहे, मिळण्याबाबत दिलेला आहे। पण पोलीसवाले त्या ठिकाणी आलेले नाहीत आणि तुम्हाला त्यांनी अधिकृत ताबा देऊन तुमची पोच घेतलेली नाही आहे ना? नाही। मग आता तुमचं म्हणणं काय नेमकं? आमचं म्हणणं आहे की ह्या प्रोसिजरनुसार कागदाच्या आदेशानुसार त्याची अंमलबजावणी व्हावी।
काय म्हणलं तुम्ही आले होते पण आले होते, पण आम्हाला कुठलाही कागद तिथं केलेला जो पंचनामा असतो किंवा तिथे येऊन जी ताब्यात दिलेली जमीन असते ते आम्हाला कसलाही कागद मिळालेला नाही आहे आणखी. मग पोलीसवाले काय म्हणाले तुम्हाला त्यावेळेस? आता आमच्यावरच उलट्या केस चालू झाल्यात. समोरचे म्हणजे प्रतिवादी जे आहेत त्यांना तरी साईडलाच सोडले. आता त्याच्यामध्ये दुसरा त्यांनी माणूस घालू नाही का, आमच्यावरतीच उलट्या केस चालू आहेत आणि आम्हाला कशामुळे सगळे केसेसचा काय संबंध आहे? तेच माहिती नाही आहे आम्हाला. आता प्रत्येक वेळेस बाबा, आम्हाला काय 3 म्हणणं दिवस झाला आम्हाला चौकीला प्रत्येक वेळेस ते बोलवलं जातं. दुसरा माणूस एक मध्ये आहे ह्याचा धाब्यावाला, हा त्यानं तो म्हणतोय मी माझे हात खूप लांबपर्यंत आहेत, मी तुम्हाला जमिनीत येऊ द्या कोण धाबेवाला? त्याचा काही संबंध नाही. मानित नाही म्हणतो तो. कोण म्हणते? आमच्याकडे तशी व्हिडिओ शूटिंग आहे त्यांच्या इथं. दहाब्यावाल्याचा आणि तुमच्या जमिनीचा काय संबंध आहे? ही कारण कोर्टानं आदेश दिलेला आहे, हे आमच्या बाजूने दिलेला आहे. हो, तुमच्या बाजूने दिला, परंतु पण आणि दहाब्यावाला दबाव का टाकतो? तो राजकीय काहीतरी प्रभाव आहे त्याचा. हा, हो, बरं त्याच्या आणि तुमचा काय संबंध आहे? जमीन काहीच काय- नाही, काहीच हा. नाही साहेब. त्याचा आमचा काही संबंध नाही अर्थार्थी, पण हे माणसाच्या बळावरती पाठीबळावरती हुकुमशाही हे चालू आहे सगळं. हा माणूस मध्यस्थी गुंडगिरी करतो का? हो सर. हा, हा. त्याचे व्हिडिओ आहेत मग ती- आमच्याकडे. ती गुंडगिरी थांबली पाहिजे. हा, थांबली पाहिजे सर. गुंडगिरी थांबावी आणि तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे. कोर्टाच्या आणि आदेशानं. कोर्टाच्या आदेशानुसार आदेशानुसार. मी काय तुमच्या मनानं नाही, आणि कोर्टाच्या आदेशानुसार न्याय मिळावा. आणि त्याची अंमलबजावणी व्हावी. या बाबतीमध्ये तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला संरक्षणासाठी पोलीसचे पैसे सुद्धा भरलेले आहेत हो, सर. संरक्षण देण्यासाठी. हो, हो. पोलीसवाल्यांनी तुम्हाला संरक्षण दिलंय का? नाही दिलेलं. आज काय मागणी आहे मग तुमची? आमची जी आहे कायद्यानुसार आम्हाला प्रोटेक्शन भेटावं आणि ज्यांनी जी पावती भरून घेतली हा, गव्हर्नमेंटची त्यानुसार आम्हाला आमचा ताबा देण्यात यावा. हा, म्हणजे स्टे ऑर्डर असल्याप्रमाणे हो आहे ना? हो, कोर्टाच्या निकालानुसार. बरोबर आहे बाबा. बघा, गट नंबर 31 या गट नंबरमधली 2 हेक्टर 6 गुंठे म्हणजे जवळजवळ 6.5 एकर जमीन, या जमिनीला मनाई हुकूम मिळालेला आहे. आणि या मनाई हुकूम मध्ये असं लिहिलं आहे की संबंधित जी महिला आहे, काय त्या महिलेचं नाव काय? प्रमोदिनी बंडू कासार. या महिलेने या संबंधित बंडू कासारची जी रक्कम आहे, नुकसान भरपाई आहे, ती देण्यात यावी आणि त्या शेतामध्ये हस्तक्षेप करण्यात येऊ नये. ही जमीन बंडू कासारांच्या ताब्यात द्यावी, गौतम बंडू कासार यांच्या ताब्यात द्यावी. आणि ती ताब्यात देण्यासाठी पोलीस खात्याने गौतम बंडू कासार उर्फ मोहिरे यांच्याकडून 25,119 रुपये भरून सुद्धा घेतलेले आहेत. पण पोलीस खात्यानं मात्र अद्याप ही जमीन त्यांच्या ताब्यात दिली नाही. याचाच अर्थ की न्यायालयाच्या ऑर्डरचा पोलीस खातं अपमान करत आहे, अशा पद्धतीची माहिती कागदावरून दिसते. आतापर्यंत पोलीस खात्यानं ही जमीन ताब्यात का दिली नाही? आणि जर ताब्यात न देता ह्या लोकांनी त्या जमिनीमध्ये कसाई चालू केली, ही जमीन कसून खायला चालू केली, आणि तिथं जर एखादा माणूस मरण पावला, हाणामारीमध्ये खून झाला, तर याचा जबाबदार कोण आहे? याचा विचार पोलीस डिपार्टमेंटनं करावा. आणि गृह खात्याला असं आमचं म्हणणं आहे की अशा कोर्टाच्या ऑर्डरचा अपमान जर पोलीसवाले करत असतील आणि पोलीसवाले संबंधित न्याय मागणाऱ्या लोकांना न्याय देत नसतील, तर गृह खात्यानं, मुख्यमंत्री साहेब, गृह खातं तुमच्याकडे आहे, तुम्ही याच्याकडे लक्ष द्यावं आणि सारुळा बुद्रुक या गावाच्या गौतम बंडू कासार उर्फ मोहिरे यांना न्याय द्यावा, अशीच मागणी आता संबंधित लोकांची आहे. यांची एक मागणी आहे अजून, की या वादामध्ये आमची आत्या आहे, या पोरावाची मागणी आहे. वडील आहेत, हे वडिलाचं आत्याचं भांडण वेगळंच झालं, दुसराच कोणतर गुंड असणारा व्यक्ती धाबेवाला आहे आणि तो आम्हाला जिवे मारण्याची धमकी देतो, माझे हात खूप लांब आहेत असंही म्हणतो. अशा पद्धतीचं त्यांचं मत आहे. हां, आणि त्यानं तसं केलं आहे. माझ्या आईवडिलाला परवा दिवशी पोलीस इथं शेतामध्ये येऊन मारून आम्ही NC दाखल केली. पहिल्या दिवशी NC केली, त्यांनी दुसऱ्या दिवशी परत तुम्ही काय NC दाखल केली म्हणून त्यानं आम्हाला मारहाण केली आणि परत आम्ही गेले. बघा, या व्यक्तीचं मारहाण करण्याचा काही संबंध नाही, तर या व्यक्तीनं, या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीनं अजून यांना मारहाण केली. गृह खातं, जिल्हाधिकारी किरण पुजार साहेब, पोलीस अधीक्षक
रितू खोकर मॅडम यांनी या वादाकडं लक्ष द्यावं, कारण यांच्याकडं कोर्टाची ऑर्डर आहे आणि यांना न्याय मिळवून द्यावा एवढीच या गरीब शेतकऱ्याची मागणी आहे. तर बघूया धाराशिव जिल्ह्याचे पोलीस खाते, जिल्हाधिकारी साहेब या कोर्टाच्या ऑर्डरकडं कसे बघतात आणि कोर्टाने दिलेला आदेश कसा अंमलबजावणीत आणतात तेच पाहूया. येणाऱ्या काळात मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले म्हणणे, आपला विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. असेच अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकार. जय हिंद, जय महाराष्ट्र.